प्रेमाची रोपे भाग 12. मीना जिथे पूजाच्या जवळच राहिली. डान्स झाल्यावर मीनाला अभयला मेहंदी लावायची होती. पूजाने तिच्या खोलीत ब्युटी पार्लर उघडले. तिने घरातील बायकांसाठी फेशियल करायला सुरुवात केली आणि मीना अभयला मेहंदी लावत होती. तो बाहेर गेला. आता खोलीत फक्त स्त्रिया होत्या. खूप हसत मस्करी चालू होती. कोणी कोणाचा पाय ओढत होता तर कोणी आनंदाने भाग घेत होता. पण मीनाचे मन दुसरीकडेच होते. तिने पाहिलं, घड्याळात 9 वाजले होते. उद्याच अमन येईल असे वाटते. या विचाराने तिने डोळे मिटले आणि तिचे डोके भिंतीवर दाबले. पूजाला तिची अडचण समजत होती. ती हळूच म्हणाली, मीना उदास वाटते का? नाही, मला फक्त थकवा जाणवत होता. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. समोर अमन बॅग लटकत उभा होता. तो बेफिकीर दिसत होता आणि कोणाकडेही न बघता तो मीनाकडे सरकला आणि म्हणाला, सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. तेवढ्यात अमनची नजर बाकीच्या लोकांवर पडली. सगळे त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत होते. तो लाजला आणि लगेच बाहेर पडला. काही वेळाने सगळे डान्स बघायला बाहेर पडले. तिथे फक्त पूजा, रीना आणि मीना होत्या. मीना रीनाला मेहंदी लावत होती आणि रीना निघून गेल्यावर सर्व व्यवस्था करण्यात व्यस्त होती. मोठे काका आणि अमन पण आले. अमन येऊन मीनासमोर बसला. थोड्या वेळाने त्याने एक बॉक्स मीनाच्या दिशेने ढकलला. मीनाने तो उघडला तेव्हा त्यात लाल रंगाची साडी होती. जेव्हा मीनाने ती घेण्यास नकार दिला तेव्हा अमनने तिला पुन्हा शपथ दिली की मीनाला साडी घ्यायचीच आहे. पूजा आणि मोठे काका दोघांनाही मीना अमनने एकमेकांना स्वीकारावे असे वाटत होते आणि दोघेही सर्वतोपरी प्रयत्न करत होते. पण मीनाने अजून तिची पावले पुढे टाकली नव्हती. अमन फक्त मीनाकडे प्रेमाने बघत होता. सगळ्यांनी मेहंदी लावली. रात्रीचे 3 वाजले होते. अमन अजूनही जागाच होता. मग अचानक त्याने हात पुढे केला. पूजा आणि मीनाला काही समजले नाही. तेव्हा पूजा म्हणाली, तुला ही मेहंदी लावायची आहे का? त्याने हो मध्ये मान हलवली. मीनाने त्याचा हात तिच्या हातात घेतला आणि त्याच्याकडे बघितले आणि तो खोडकरपणे म्हणाला, तुझ्या हातात माझा हात खूप छान वाटतो. मीना गप्प राहिली आणि मग विचारले, काय करू? असे काहीतरी जे माझ्यासोबत कायमचे राहते. मीना हसली आणि मग त्याच्या कडक तळ हातावर मीना लिहिल्यानं अमनच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. मीना खूप थकली होती आणि तिला झोप येऊ लागली. म्हणून तिने पूजाला घरी जायला सांगितले. एवढ्या रात्री एकटी? तिला इथे झोपायला सांगून सकाळी निघून जा म्हणाला. पण मीना थांबली नाही. म्हणून पूजा तिला घरी सोडायला गेली. मीनाने निघून जाणे अमनला आवडले नाही, पण तो तिला थांबवूही शकला नाही. रात्रभर पडून राहून तो त्याच्या तळ हातावर लिहिलेलं मीनाचे नाव बघत होता आणि तिचा विचार करत होता. सकाळ झाली होती. नेहमी उशिरा उठणारा अमन सगळ्यात आधी उठला. 8 वाजेपर्यंत इकडे तिकडे भटकल्यावर त्याने मीनाला हाक मारली. तिथून आवाज आला, हाय, हॅलो, मी अजून उठलेले नाही. उठ लवकर, तयार होऊन घरी ये. आज आई बाबा येणार आहेत. मी त्यांना तुझ्याबद्दल सांगणार आहे आणि मी घेतलेली साडी नेसून ये. अमनचे बोलणे ऐकून मीनाचे डोळे अचानक उघडले. ती घाबरली आणि अमनला म्हणाली, तू हे सर्व काय करतो आहेस? प्लीज बाबांना काही सांगू नकोस. त्यांना अजिबात आवडणार नाही. अमन म्हणाला, मला काही कळत नाही. मी आईला सगळं सांगितलंय. फक्त बाबांना सांगायचं राहिलं आहे. आणि तू लवकर तयार होऊन घरी ये. ते 10 वाजेपर्यंत येतील. असं म्हणत अमनने फोन कट केला. मीना अस्वस्थ वाटून उठली आणि अंघोळीला गेली. बाथरूममधून बाहेर येताना तिने अमनने आणलेली लाल साडी नेसली. हातात बांगड्या आणि कानात झुमके. ती खूप सुंदर दिसत होती. अचानक तिला काहीतरी आठवलं. तिने बाहेर काढलं. कुंकू हे तिचं वास्तव्य होतं, जे आजकाल ती विसरली होती. मीना पूजाच्या घरी जात होती. वाटेत तिला अमनचे वडील भेटले.
पूजाने त्यांच्या पाया पडले आणि विचारले, तुम्ही कधी आला? आत्ताच. पण तू आतापर्यंत कुठे होतीस? अमनचे वडील म्हणाले. मग अमनच्या वडिलांनी मीनाचा हात धरला आणि म्हणाले, मी तुझी कोणाशी तरी ओळख करून देतो, चल. मीना त्यांच्यासोबत गेली. घराबाहेर मंडपात काही स्त्रिया बसल्या होत्या. त्या पूजेनंतर आल्या होत्या. अमनचे वडील मीना घेऊन त्या महिलांमध्ये गेले आणि म्हणाले, बेटा, ही माझी दुसरी मुलगी मीना आहे. मीना निशब्द उभी राहिली आणि त्यांच्याकडे पाहत राहिली. पण आज तिला ही बाप सापडल्याचा तिला आनंद झाला. सगळे फक्त मीनाकडे बघत होते. तेव्हा अमनचे वडील म्हणाले, बेटा, इथे खूप गरम आहे. चल घरात जाऊन थोडं थंड पाणी पिऊ आणि मी पूजालाही भेटेन. मीना त्यांच्यासोबत घरी आली. त्यांना पूजेच्या खोलीत बसवले आणि स्वतः त्यांच्यासाठी पाणी आणायला गेली. त्यांच्या मागे अमनही आला. मीना पाणी घेऊन वळताच अमनला समोर पाहून तिला धक्काच बसला. एक ग्लास पाणी मिळेल का? अमनने विचारले. मीनाने ग्लास देऊ केला, पण अमनने तो घेतला नाही आणि म्हणाला, तू आधी पी. मीनाने त्यांच्याकडे टक लावून पाहिल्यावर तो पुन्हा म्हणाला. मीनाला काहीच समजले नाही म्हणून तिने पाणी प्यायले. मग अमन म्हणाला, आण आता मला दे. पण हे तर उष्टे आहे म्हणूनच विचारतोय. उष्टे प्यायल्याने प्रेम वाढतं असं कुठेतरी वाचलं होतं. मीना त्याच्याकडे बघत तिथून निघून गेली. थोडा वेळ बसली आणि अमनच्या वडिलांशी बोलत राहिली. मग उठताना ते म्हणाले, ठीक आहे बेटा, मी आता पाहुण्यांमध्ये जातो. कार्यक्रम सुरू होणार होते आणि ते निघणार होते. तेव्हा अमनने काही बोलण्यासाठी तोंड उघडले. त्याच वेळी मीनाने तोंडावर हात ठेवून त्याला भिंतीकडे ढकलले. अमनच्या वडिलांनी मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते आणि ते निघून गेले. मीना अजूनही अमनचे तोंड हाताने धरून होती. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. अमन मीनाच्या इतक्या जवळ येण्याची ही पहिलीच वेळ होती. मग अचानक मीना अमनपासून लांब झाली आणि म्हणाली, कृपया त्यांना काही बोलू नकोस. मीना निघाली. काही वेळाने सर्व पाहुणे जमा झाले. पूजा सर्वांना टिळक लावत होती. पूजाची वहिनी आणि मीनाही तिथे उभ्या होत्या. अमन आणि अमनचा मित्र सनी मीनासमोर होता. तेव्हा सनी मीनाकडे पाहत म्हणाला, मित्रा, लाल साडी घेतलेली ही मुलगी कोण आहे? खूप मस्त दिसत आहे. आधी अमनला राग आला आणि मग हसून म्हणाला, सांभाळून, तुझी वहिनी आहे ती. अमनचे बोलणे ऐकून सनीचे तोंड उघडेच राहिले आणि म्हणाला, एवढी सुंदर मुलगी कुठून मिळाली? जाऊ दे, ते सोड, माझी भेट घालून दे. अमनने मीनाला हाक मारली. मीना आल्यानंतर अमन म्हणाला, मीना, हा माझा मित्र सनी आहे, तुला भेटायचे होते. सनीने हात पुढे करताच मीनाने हात जोडले आणि म्हणाले, हॅलो, तुला भेटून आनंद झाला. सनीने त्याचा हात परत खिशात घातला. मीना निघून गेली. मीना निघताच अमन जोरजोरात हसायला लागला. मीना गेली आणि पूजाला मदत करू लागली. पूजाने मीनाची तिच्या मावशी आणि इतर नातेवाईकांशी ओळख करून दिली. दीपक आणि त्याची पत्नीही तिथे उपस्थित होते. दीपकची पत्नी मीनाची फॅन झाली आणि संपूर्ण फंक्शनमध्ये मीनासोबत हिंडत राहिली. अमन गर्दीतून आला. मीनाचा हात धरून तिला गुपचूप बाहेर काढले. मीनाला काहीच समजले नाही. काय झालं? चल माझ्यासोबत. कुठे? चल, मी सांगतो. मीना अमनच्या मागे होता. घरातून बाहेर पडल्यावर मीनाला समोर एक नवीन गाडी उभी असलेली दिसली. अमनने गाडीचा दरवाजा उघडला आणि मीनाला बसायला सांगितले. मीना गाडीत बसली. अमनने गाडी मुख्य रस्त्याकडे वळवली. आपण कुठे जात आहोत? कुठेही नाही. असंच इतक्या लोकांमध्ये मला तुझ्याशी नीट बोलता येत नाही म्हणून मी बाहेर आलो. आणि तसे वडिलांनी एक नवीन गाडी घेतली आहे आणि मला माझ्याबरोबर बसणारी व्यक्ती तू पहिली असावी असे मला वाटते. मीना हसली. गाडी आपापल्या गतीने जात होती. दोघेही शहरापासून काही अंतरावर आले होते. तेवढ्यात मीना म्हणाली, अमन, तू जो विचार करत आहेस ते इतकं सोपं नाही आहे. अभय काकांच्या लग्नानंतर मला विनीतकडे परत जावे लागेल. हा घरच्यांचा निर्णय आहे. अचानक गाडीला ब्रेक लागला
अमनने मीनाकडे पाहिलं आणि म्हणाला, तू कुठेही जाणार नाहीस आणि तुला हवं तर मी आजच तुझ्या घरच्यांशी बोलायला तयार आहे. तू त्यांच्याबरोबर खुश नाहीस. तुझ्या घरच्यांना दिसत नाही आहे का हे? अमन, माझ्या मताने काही फरक पडत नाही. माझ्या कुटुंबाची इज्जत खराब करून मला काहीही मिळणार नाही आणि मला तुझे आयुष्यही खराब करायचे नाही. काही आयुष्य खराब होणार नाही. तुला माझी गरज आहे आणि मला तुझी गरज आहे. हे सर्वांना माहीत आहे. मी आजपर्यंत लोकांचे टोमणे ऐकत आलो आहे. अजून काही ऐकून घेईन प्लीज अमन. मीनाचे डोळे भरून आले. अमन थोडा वेळ गप्प राहतो आणि मग मीनाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मीना, मला तुला गमवायचे नाही. प्लीज परत जाऊ नकोस. मी तुला नेहमी आनंदात ठेवीन. प्लीज जाऊ नकोस. तूच सांग मी काय करू? काही करू नकोस. जरा धीर धर आणि घरच्यांना सांग की तू विनीतच्या घरी परत जाऊ शकत नाहीस. तू त्याच्याबरोबर खुश नाही आहेस. त्यानंतर मी घरच्यांशी बोलेन. घरचे कधीही तयार होणार नाहीत. तुला जमत नसेल तर कोर्ट मॅरेज करू. आजच करून घेऊ. त्यानंतर कोणी काही करू शकणार नाही. नाही अमन, माझ्या आनंदासाठी मी तुला लोकांच्या नजरेत टाकू शकत नाही. मी विनीतबरोबर खुश नाही आणि कधीच होणार नाही. पण तुझ्याशी लग्न करून मला तुझं आयुष्य खराब करायचं नाही. मीनाची वेदना अमनला समजू शकली, पण मीनाने परत जाऊन त्या नरकात कायमचे बंदिस्त राहावे असं त्याला वाटत नव्हते. मीनाला फक्त हिंमत हवी होती आणि तिच्या घरच्यांना काही सांगण्याची तिची इच्छा नव्हती. अमनने काहीतरी विचार करून गाडी घराकडे वळवली. वाटेत दोघेही गप्प राहिले. घरी आल्यावर अमनने मीनाचा हातात घेतला आणि म्हणाला, मीना, तू जे काही करणार ते विचारपूर्वक कर. मीना गाडीतून खाली उतरली आणि थेट तिच्या घरी गेली. अमन काही वेळ गाडीतच बसून राहिला. मीनाला कसं समजवावं हे त्याला समजत नव्हतं. त्या वेड्या मुलीला सगळ्यांना सुखी ठेवायचं होतं आणि हे शक्य नव्हतं. तिला जेवढं दुःख होईल तितकं ती स्वतः सहन करेल, पण तिने का घेतलाय सर्वांच्या आनंदाचा ठेका? अमनने डोळे मिटले आणि मीनाचा निरागस चेहरा पाहिला. नाही, तिला परत जाऊ देणार नाही असा विचार करून अमन घरी गेला.